नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीतच आहे, की अमेरिकाचे प्रेसिडेंट ट्रम्पने मार्केटमध्ये खूप अनसर्टेनिटी क्रिएट केलेली आहे. आणि मित्रांनो, ट्रम्प वारंवार इंडियाला टार्गेट करत आहे, की इंडिया खूप टॅरिफ लावतो आणि अशा खूप साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा टोटल 5 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्या 50% पेक्षाही जास्ती रेव्हेन्यू फक्त US मधून जनरेट करते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया फर्स्ट सोर्स सोल्युशन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.66%, FISची होल्डिंग आहे 11.01%, DISची होल्डिंग आहे 20.89% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.36%. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स क्वार्टर 3मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 1,597 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 3मध्ये आली होती 2,102 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,925 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 3मध्ये आली होती 2,102 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 129 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 3मध्ये आला होता 160 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 138 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 160 कोटी रुपये. आणि मित्रांनो, फर्स्ट सोर्स सोल्युशन्स लिमिटेड फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3नुसार युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामधून 66.3% रेव्हेन्यू जनरेट करतो. चला आता बोलूया ग्लँड फार्मा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.83%, FISची होल्डिंग आहे 5.04%, DISची होल्डिंग आहे 34.80% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.33%. आणि मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टर 3मध्ये सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,545 कोटी रुपयांनी घसरून आली होती 1,384 कोटी रुपये. आणि या कंपनीचे सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,406 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आली होती 1,384 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 192 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली होती 205 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 164 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली होती 205 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ग्लँड फार्मा लिमिटेड फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3नुसार युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामधून 53% रेव्हेन्यू जनरेट करते. चला आता बोलूया सॅगिलिटी इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.39%, FISची होल्डिंग आहे 3.77%, DISची होल्डिंग आहे 7.25% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.59%. आणि मित्रांनो, क्वार्टर 3मध्ये या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,260 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली होती 1,453 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,325 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली होती 1,453 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 71 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 217 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 117 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 217 कोटी रुपये. आणि मित्रांनो, सॅगिलिटी इंडिया लिमिटेड 100% रेव्हेन्यू जनरेट करते युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामधून. चला आता बोलूया जेन्सर टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 49.10%, FISची होल्डिंग आहे 15.06%, DISची होल्डिंग आहे
16.83% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.01%. आणि मित्रांनो, क्वार्टर 3मध्ये या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,204 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली होती 1,326 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,308 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली होती 1,326 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 162 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आला होता 160 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 156 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 160 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जेन्सर टेक्नॉलॉजीज लिमिटेड फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3नुसार युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामधून 67.3% रेव्हेन्यू जनरेट करते. चला आता बोलूया ई-क्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.81%, FISची होल्डिंग आहे 10.27%, DISची होल्डिंग आहे 24.19% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.38%. आणि मित्रांनो, क्वार्टर 3मध्ये या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 753 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली होती 854 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 832 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली होती 854 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 139 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आली होती 137 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 140 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आली होती 137 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ई-क्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3नुसार युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामधून 76% रेव्हेन्यू जनरेट करतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 कंपन्या बघितल्या ज्या 50%पेक्षाही जास्त रेव्हेन्यू फक्त युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामधून जनरेट करते. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.